दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज एक आपल्याला सुंदरची प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. पडके पनवेलचा रायफल आणि सुंदर एक चांगली गाडी पळाली. काय सांगाल? फडके पनवेलवाल्यांचा रायफल आणि सुंदरचा आमचा म्हणजे बैल जेव्हा साताऱ्यावरून भरला होता मुंबईला यायला, तेव्हा मी त्यांना फोन केला होता, मुंबईला बैल येतोय, हम्म. आपण गाडी पालवायची का? ते बोलले तुला मी म्हणजे रात्री फोन केला होता, बैल सकाळी येणार होता, तर ते बोलले मी सकाळी सांगतो. मग त्यांचा फोन आला का, मी बोललो त्यांना सुंदर आलेला आहे, ते बोलते चालेल, बोलतो मौच्या मैदानात आपली गाडी पळू. आम्ही बॅनर सोडला होता, बॅनरवर गाडी जमली नाही, अड्ड्यामध्ये नाव ठेवलं होतं ना, खारघरचा डॉन याच्यासोबत शर्यत जमली ना, मैत्रीपूर्ण शर्यत झाली ना, गुलाल झाला. दादा सुंदर बघतोय आपण घाटावरती येऊन पळवतोय आणि मुंबईला पण लगेच घेऊन येत आहे. कसं काय नियोजन चालू आहे? शेटचं चालू आहे. शेटचं म्हणणं काय आहे, आता का आता जरा शेट बिजी होते इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये उभे होते ना, नगरसेवकपदी निवड पण झाली बरोबर. आणि शेटचं इलेक्शनच्या ह्याच्यात बिजी असल्यामुळे शेटचा जरा वरती ठेवण्याचा निर्णय होता. शेट बोलले होते का जेव्हा आपलं इलेक्शन वगैरे सगळं होईल तेव्हा मी सुंदर खाली आणतो, तेव्हा तुम्ही नियोजन करून बैल पालवा. ओके. आता किती दिवस आपल्याला इकडे बघायला भेटेल सुंदर? आता सुंदर आम्ही आहे 25-30 दिवस 100% पालणार. मग थोडे दिवस क्लायमेट शूट करा, वरती पाठवून नंतर डबल घालणार. दादा वरती पण चांगला पळवतो. सुंदर बद्दल काय सांगाल? आता बरीचशी आपण मैदानात बघलं सुंदर पळताना बघायला भेटला आपल्याला. हो, वरती 3 वेळेला 1 नंबर केला ना बैलांनी. ओके. बघताय आपण पैरे पण चांगले चांगले करताय वरती पण आणि कारण का वरती माहितीच आहे सुंदर कसा काय पळतोय. काय सांगाल? वरचं नियोजन हे स्वतः शेट करतात. शेटच्या ह्याच्यानं वरचे नियोजन होतात व 3 फेऱ्यांचे नियोजन मी नाही करत. पण मुंबईला बैल आला का मी आणि शिवादादा म्हात्रे नारायणचे आम्ही नियोजन करतो. दादा वरच्या पलामध्ये आणि इकडच्या पलामध्ये काय फरक जाणवतोय का तुम्हाला? हो, 100% जाणवतो. वरच्या पल्ल्यापेक्षा खालती मुंबईला बैल जास्त बोलतो. मुंबईला बघतो आपण आतून चांगलं गाडी ओढतोय. काय सांगाल? हो, आतून तो दोन्ही साईडला आतून मस्त गाडी करतो. गाडीवर जरी एक छकडा गाडी मागे असली तरी पूर्ण गाडी कव्हर करून निकाल घेतो. दादा सुंदर म्हटला की एक महाराष्ट्रातला नामांकित नंदी एकदम टॉपचा नंदी याचं नियोजन पण तुम्हाला टॉपच करायचं असतं. मग अशा वेळी तुम्ही कशा काय प्रकारे नियोजन करता? कारण का बघा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला एक तुमच्याकडनं आशा अपेक्षा लागलेली असते. कसं आहे, आमचं शेटचं नाव हा टॉपला ठेवायचा ह्यो आमचा निर्धार आहे, शिवादादा म्हात्रे आणि माझा. आता जसा संतोष शेट्टीने जी बैलाची खरेदी केलेली आहे सुंदरची, तशा किमतीचा तो बैल आहे. मग त्याच लेवलचा आम्ही पायरा करून मुंबईला म्हणजे नामांकित बैलांच्याच मध्ये बैल पळवतो आम्ही. बघायला गेलं तर आताच आपल्या स्वर्गीय पंढरीश शेठ फडके यांची प्रथम पुण्यतिथी झाली. द्वितीय झाली. सॉरी, द्वितीय पुण्यतिथी झाली. म्हणजे एक मनाला चटका लागून जाणारी गोष्ट होती. पण शेवटी झालं ते झालं. काय सांगाल आज ते आपल्यात नाही पण कुठं ना कुठं त्यांची प्रेरणा घेऊन तुम्ही आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये चांगले चांगले नियोजन करताय. आज जेवढं मान सन्मान आहे अड्ड्यामध्ये संपूर्ण रायगड ठाणा पालघर जी माझी ओळख आहे ती सर्व माझे आदर्श प्रेरणा स्वर्गवासी पंढरीशेठ फडके यांच्या आशीर्वादानेच आहे. दादा आणि जेव्हा पण मुंबईला शेटचा सर्जा येईल शुभम डॉन मध्ये आणि सुंदर मध्ये 100% पलवणार. दादा सर्जा बघायला गेला तर सध्या हल्ली बघतोय की कोणत्याही मैदानात जाईल तिथे एकच नंबर करतोय, टॉप मध्ये पलतोय. काय सांगाल सर्जाबद्दल? सर्जा जवशी पलवाल घेतलेला आहे जेव्हापासून शेटच्या नावानं बैल पळतो, एक पण मैदान असं गुलाल ना सोडला का ज्याला बैल ज्या जाईल त्यानं मैदानात कितीक मैदानात त्यांनी 1 नंबरचा पारितोषिक केले. आता मैदान झाला कोल्याला तिथं पण चिक्या आणि सर्जाने प्रथम 1 नंबर केलेला आहे. दादा दादा फॅन्स क्लब जे तर्फे जे आपली प्रेक्षक असतील प्रेक्षकांना जाम उत्सुकता लागलेली असते. कारण का कुठं ना कुठेतरी आपणचं नाव आपल्याला कमी बघायला भेटत होतं बैलगाडा शर्यतीमध्ये. आता पुन्हा तोच नाव आपल्याला ऐकायला भेटतंय सर्जामुळे. काय सांगाल? शेटची तशी 7 बैल आहेत. 7 बैलामध्ये 4 बैला मुंबईला आहेत, 3 बैला. पण मुंबईला बैल म्हणजे पलवतात, आज पण होते अर्जुन वगैरेचा गुलाल झालेला आहे ना. सर्जा पक्षा तुफान हे वरती आहेत, ते पण वरती आप्पाचं नाव करतात. नाही तर अर्जुन बादलला फेऱ्या टाकतात ना, सर्जा आणि अर्जुन हे पण गुलाल. दादा इतर नंदींपेक्षा सर्जाला कुठेतरी जास्त डिमांड किंवा त्याच्यावरती प्रेम करणारे जास्त आहेत. कारण का बघा आता बकासूरमध्ये पळाला तेव्हापासून कुठे ना कुठेतरी चर्चेत आला. काय सांगाल? हो, बकासूर हा बैलगाडी क्षेत्राचा देव मानला जातो. बकासूर ज्या बकासूरमध्ये जो बैल पळला त्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जगभरात होतं. आणि असंच आपला सर्जाकडनं काय अपेक्षा ठेवता? बघा आता तुम्ही तुमचे जवळचे संबंध आहेत, मंगेश शेठ असू द्या किंवा आपले दादा असू द्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? कारण का शेठचं नाव राखण्यासाठी आज ते कुठेतरी उतरलेत क्षेत्रात. 100% उतरलेले आहेत ना. मुंबईला जेव्हा पण सर्जा येईल तेव्हा नियोजनाच्या बद्दल
तेही आपल्याला 100% विचारतील, बोलू आणि नियोजनमध्ये पळू. ओके. गुरुनाथ शेठ पण आता चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला भेटतात की उतरलेले आहेत आणि एक म्हणजे चांगलं म्हणजे एक बोलतात नाही की आपणच्या पावलावर पाऊल ठेवून कुठं ना कुठेतरी आपल्याला चांगलं या मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये असू द्या किंवा घाटावरती असू द्या चांगले लोकांना शर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात. काय सांगाल? त्यांचं हे पब्लिकसाठीच शर्यती करत आले ना आप्पा. बरोबर. आपणच्याच पावला पाऊल ठेवून गुरुनाथ शेट्टी पब्लिकच्या साठीच बैल पळवतात. त्यांचं काही असं हे नाही का असं आहे, पण ते पब्लिकच्या साठी फॅन फॉलोअर्ससाठी बैल पळवतात. दादा नियोजनामध्ये तुमचे जाम सारे बैले आहेत, मग आपल्याला सुंदर आणि सर्जे ही जोडी पळताना बघायला भेटेल का? 100% माझं दोन्ही मालकांशी बोलणं झालेलं आहे. गुरुनाथ शेठ फडके यांना मी स्वतः भेटलेलो आहे. शेठच्या ऑफिसला जाऊन बोललेलं आहे. शेठ बोललाय जेव्हा पण आपला सर्जा येईल तेव्हा मी फोन करेन ना. संतोष दादा आमचे संतोष शेठ तोडकर यांच्याशी बोलणं केलेलं. शेठ बोललेले आहेत का जेव्हा पण सर्जा येईल तेव्हा तुम्ही सांगा. आपला सुंदर पण बोलू, ते साई बोलले तर साई पण, दोन्ही बैल पालावचे संतोष शेठ आहे. बघा कुठं ना कुठेतरी त्यांचं एक मोठं पण म्हणावं लागेल, कारण का कुठेतरी बैल पळत असली ना तर शेठनी नक्कीच- सांगितलेलंच आहे, संतोष शेठनी मला सांगितलं आहे, जेव्हा पण दादा सरकार म्हणजे आपले आप्पा यांचे म्हणजे गुरुनाथ शेठ यांनी जर कधी पण आपला बैल मागला कधी पण लगेच फोन करा आणि सांगा आपला बैल कुठे पण बोललेले आहेत शेठ. हम्म. संभाजीनगरला बोलले तरी चालेल, नाशिकलाच बोलले तरी चालेल, सातारा, कराड, मालशिरस कुठे पण मैदान असेल तिथे बोलतील. त्या मैदानात 100% बोलतात. 3 फेऱ्याला बोलले 3 फेऱ्याला पण, बिनजोडला बोलले तर बिनजोडला पण. तसं सांगायला गेलं तर आपणचं नाव संपूर्ण या बैलगाडा क्षेत्रामध्ये अविभाज्य घटक आहे, अजरामर आहे. ते नाव कुठं पुसणार नाही. काय सांगता दादा फॅन्स लोकांना किंवा हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला की सर्जा आलाय आता? सर्जा जर मुंबईला येणार आहे, बैल मुंबईला येईल, जेव्हा येईल तेव्हा पब्लिकची प्रेक्षणीय जोडी पालताना दिसेल तुम्हाला. वा, म्हणजे एक सस्पेन्स आहे आणि चांगली आपल्याला 100% पब्लिकची जोडी पालताना दिसेल दोन्ही साईडून. वा, आपणच आहे की खेळायचं तर दोन्ही साईडून. शेठ तर पहिल्यापासून रूल होता. शेठ काय असं जिकासाठी विषय नव्हता. शेठ पब्लिकसाठी शर्यती करायचा. बरोबर. शेठ काय बोलता, आपल्याला कोण बोलला शेठ माझी उजवी आहे, शेठ लगेच बोलला घ्या मी डावी साईड बैल करा. हम्म. लगेच असं होतं. शेठचा जिंकण्याचा हेतू नव्हता, पब्लिक खुश, बैला पालवाची बस. हम्म. पब्लिक खुश झाला हेच शेठचा ध्येय होता. दादा आज नियोजन चांगलं केलं. तिकडे शुभम डॉम पण बघतोय आपण मागे गुलालात ठेवला, इकडे सुंदर पण बघतोय आपण गुलालात ठेवला. नियोजन म्हणजे असं कसं काय तुम्ही एवढं चांगलं नियोजन करता? प्रत्येकाला नाही जमणारी गोष्ट. कसं आहे, आपला जे आपले गाडा मालक आहेत त्यांचा विश्वास आहे माझा. हम्म. मी बैल म्हणजे पायरा मागताना आपल्या बैलाचं म्हणजे दिलेला समोरचा बैल मागला त्याला आपला बैल कुठे कमी नाही पडणार असं मी नियोजन करतो. आणि ज्याने आपलं कोणाचं मागतात, बारके गाडा मालक पण भरपूर बैल मागतात, परंतु कसं होतं विषय माहितीये का, मग ते काही लगे आम्हाला बोलतात बरोबर आहे का तुम्ही त्यांना बैल देता आम्हाला बैल नाही देत, का? असं पण प्रश्न निर्माण होता कुठेतरी. मग ते आम्हाला चुकीचं वाटतं, मग आम्हाला बरोबर. बेकार वाटतं का बोलायला सगळेच बोलतात का आम्हाला बैल दे, आता पण आम्हाला पण बैल, आज पण बोलत होते पुढच्या मैदानात आपण पळू. कसं आहे, आम्ही शिवादा आणि मी कसं आहे, बैल पळून घरी गेल्यानंतर आम्ही ठरवतो का कुठल्या बैलात बैल पालायचा. बरोबर. असं आहे. तर आपण आता लगे काही जण आता आम्ही ज्यावेळी पैरे मागलेले आहेत शुभमला, शिवादादा आणि मी, काही काही आम्हाला बोललेले आहेत का आमचं 3 मैदान नियोजन झालेलं आहे, 4 मैदान नियोजन झालेलं आहे, 4 मैदान झाले, फोन लावलं नाही दादानी यांना बैल दिलेला आहे, हे असं बोललेले आहेत आम्हाला. शिवादादाला आणि आमचे झालेले पैरे तोडलेले आहेत. काही ज्या नाकारलेले पण भरपूर जण आहे ना, जेव्हा बैल पळायला लागला तेव्हा स्वतःच बोलायला लागले का आपण आता पळू म्हणून असं बोललेले. बरोबर. अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? काय हे बघा, आम्ही बैल मागतोय, आम्हाला पण आमच्या बैलाचं माहिती आहे ना बैल किती कुठल्या रेंजला पळतो, म्हणून तुमचा बैल मागतो आम्ही. एवढे वर्ष तुम्ही असं बोलत नाही का बाबा विशाल तुमचा बैल मागतं, ठीक आहे आपला बैल आहे, तुमचा बैल नंबरचा आम्ही मानतो ना, असं नाही आम्ही नंबरचाच बैल मागला होता. तुम्ही असं नाही बोलत का तुमच्या बैलाचं नाव सोडा, तुमच्या बैलावर तुम्ही गाडी जमा, आपला बैल एक बैल सांगून गाडी करू, असं नाही बोलत. नाही काही बोललेले आहेत का बैल कुठं पळतो म्हणून तो एवढा चर्चेत नाही, नजरेत नाही, असे शब्द आम्हाला खपवलेले आहेत पहिले भरपूर. एक नंबरचा बैल असून पण या गोष्टी ऐकायला भेटतात. बोलताना बोललेले आहेत, आता पण सुंदर आले भरपूर जणांचं म्हणजे पहिले बोलणं झालं होतं, परंतु कोणी नाही झाला काय. परंतु मग आमच्या पडकेवाल्यांशी मी बोललो, त्याही एक शब्द बैल दिला, त्यांचा आभारी आहे. संतोष तोडकर विटावा ठाणे नगरसेवक यांच्याकडून त्यांचा आभार व्यक्त करतो. नक्कीच दादा, शुभेच्छा देतो. आज उशीर पण जाम झालाय आणि अंदाज आहे सगळीकडे. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू.